मनपा चुनाव में टिकट बंटवारे को लेकर एक बार फिर भाजपा की गुटबाजी खुलकर सामने आई है, जहां अनेक इच्छुक उम्मीदवारों को टिकट न मिलने पर उन्होंने खुलकर अपना आक्रोश व्यक्त किया। और वहीं भाजपा हाईकमान ने इस मामले को गंभीरतापूर्वक लेते हुए भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार को तत्काल पद से हटाया। सुभाष कासनगोट्टुवार के पद से हटाए जाने पर कुछ कार्यकर्ताओं ने तुकुम प्रभाग में जाकर जश्न मनाते हुए क्या प्रतिक्रिया व्यक्त की, आइए सुनते हैं। भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान ने मान्यता दिए भाजपा उम्मीदवारों की सूची में फेरबदल करने वाले चंद्रपुर महानगर भाजपा अध्यक्ष को हटाने के बाद भाजपा कार्यकर्ताओं ने जश्न मनाया। खुद महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार इनके तुकुम प्रभाग में ही पटाखे फोड़कर कार्यकर्ताओं ने खुशी जताई। पार्टी को बर्बाद करने वाले महानगर अध्यक्ष के खिलाफ निलंबन की कार्रवाई की मांग करते हुए उम्मीदवार बदलने के लिए पैसे का लेन देन किए जाने का गंभीर आरोप किया। तो चलिए सुनते हैं इस संदर्भ में भाजपा के सुनील डोंगरे ने क्या कहा। महानगर के सुभाष कासनगोट्टुवार यांना पदावरून मुक्त केला आहे। हा मुक्त केला तर भारतीय जनता पार्टीतर्फे याचा जल्लोष करण्यात येत आहे, कारण की त्यानं पक्ष पुढे नासून टाकला होता। असंच की निवडणुकीच्या याच्यामध्ये ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आली होती त्यांचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण याला ज्यांचे लिस्ट मध्ये नाव होते त्यांना एबी फॉर्म न देता ज्यांचे नाव ई फॉर्म मध्ये नव्हते त्यांना आले देण्यात। तर कुठेतरी माझा आरोप आहे की इथले आताचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इथले स्थानिक आमदार यांची कुठेतरी साठगाठ होती। ते साठगाठ करून ज्यांच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं त्यांना हे एबी फॉर्म देण्यात आले। साथ ही इस मौके पर पूर्व नगर सेविका शीला चौहान ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। निष्ठावंत कार्यकर्ता मी कधी पक्षासोबत गद्दारी नाही केली आणि आमचे जे अध्यक्ष होते सुभाष कासनगोट्टुवार त्यांनी पैशाची देवाणघेवाण करून जे तिथून लिस्ट आली होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे अध्यक्ष जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून लिस्ट बदलून टाकली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पण नुकसान केलं आणि पक्ष पूर्ण नासवून टाकला। आमचा भारतीय जनता पार्टी खूप सुंदर पक्ष होता, पक्षासोबत गद्दारी करून पूर्ण पक्ष नासवला। मी तर तुमच्या माध्यमातून रवींद्रजी चव्हाणांना सांगेन तर त्यांना पक्षातून घालून द्या, गद्दारांना भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान देऊ नका। धन्यवाद।